नाही, मुळात आता सरकारकडे पैसे जर पाहिजे असेल तर ते समृद्धीसाठी वापरावे, नवीन नवीन नॅशनल हायवे, आपला हायवेसाठी, पुन्हा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवरच पैसे द्यायला पैसे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आता जे कॅबिनेटमध्ये निर्णय झाले, काय महाराष्ट्रातला शेतकरी रडतोय, कर्जमुक्तीसाठी टाव फोडतोय, धानाला भाव मिळत नाही, कापसावर ते कुठलं तरी नवीन आता प्रकारची किडी आली आपल्या याच्यावर, सोयाबीनवर प्रचंड 90% सोयाबीन आता उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये तर धोधो पाऊस पडून होत्याचं नव्हतं झालंय. आणि मग यासाठी पैशाची आवश्यकता आहे की नवीन रस्ते बांधणीसाठी, जागा खरेदीसाठी, लँड एक्विजिशनसाठी असे निर्णय घेऊन सरकार शेतकऱ्याच्या मानेवर पुन्हा सुरी चालवण्याचंच काम करतोय, मान कापण्याचंच काम करतोय. त्यांना कुठल्याही सरकारला शेतकऱ्याप्रती आस्था नाही, प्रेम नाही, काही राहिलं नाही. यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून त्यातून राज्य खड्ड्यात जाऊ दे, पण पक्षाची स्थिती मजबूत व्हावी, पक्षाला आर्थिक पाठबळ मिळावं, एवढाच उद्देश दिसतोय. जनता यांच्या नजरेपुढे नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे. नाही, मला सरकारला यापूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे निवडणुका घेण्यासाठी कुठेच अडचण नव्हती. पावसाळा संपतोय, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत सगळ्या निवडणुका संपू शकल्या असतात. पण मला वाटतं की सरकार घाबरते निवडणुका घेण्यासाठी, कारण सरकारला पोषक वातावरण दिसत नाही. शेतकरी संकटात आहे, प्रचंड नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं आहे, शेतकरी टाव फोडत आहे, त्याला कुठल्याही मदतीची सरकारकडून आता घोषणा नाही किंवा मदत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज जे महाराष्ट्र अस्थिर झालाय, मराठा वर्सेस ओबीसी, आता ते JR काढलेलं आहे, पुन्हा बंजारा समाज एसटीमध्ये मागतोय, त्याचे मोठमोठे मोर्चे निघत आहे, हे एकमेकाशी झुंजवण्याचं काम जे चाललेलं आहे, त्यातून महाराष्ट्रातील समाजामध्ये प्रचंड बहुजन समाजामध्ये एक राग चीड निर्माण झाली आहे. कदाचित तो सर्वे आला असेल आणि निवडणुकीला पुढे गेलो तर आम्ही पराजय त्यांना दिसत असेल, त्यामुळे घाबरून हे काहीतरी थातुरमातुर कारण दाखवून, डिलिमिटेशनचं कारण दाखवून हे सरकारने तिथून पळवाटा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच आज ही शेवटची संधी दिली. कोर्टाने झापलं की तुम्ही हे काही तकलादू कारण देऊ नका, असंच कोर्ट जर म्हणताय तर याचा अर्थ सरकार घाबरून ती मुदत मागताय, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि मला वाटतं की पराजय दिसतोय, म्हणून या निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारच्या माध्यमातून विनंती सुप्रीम कोर्टाला केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.